नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर। मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहीत आहे की विजय थलपती हा जो आहे साऊथचा मोठा सुपरस्टार आहे, परंतु आता सध्या त्याच्या एका कृतीमुळे जे आहे त्याचं मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे आणि त्याचसोबत अनेक जण जे आहे त्याचं त्या ठिकाणी त्याच्या त्या वक्तव्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहे। तर तो नेमका काय म्हणालाय आपण पाहणार आहोत, परंतु तत्पूर्वी तुम्हा सर्वांना विनंती असेल, चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, विजय थलपती हा जो आहे साऊथचा मोठा सुपरस्टार आहे आणि त्याने राजकारणामध्ये देखील आता प्रवेश केलेला आहे। सर्वात अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो, भाजपकडनं त्याला ऑफर देण्यात आली होती की त्याच्या पक्षाने जे भाजपसोबत युती करावी, परंतु त्या ठिकाणी त्याने भाजपसोबत युती करण्यास नकार दिला आणि त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं, जो पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवरती चालत नसेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मानत नसेल, अशा पक्षांसोबत मी कधीच युती करणार नाही। माझा हा जो पक्ष आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पेरियार यांच्या विचारांवरती चालणारा हा माझा पक्ष आहे आणि त्यामुळे मी कधी युती केलीच तर अशाच पक्षांसोबत करेल, त्यामुळे मी भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच उभा राहत नाही। आणि त्यांचा तो व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला। तर मित्रांनो, विजय थलपती याचा हा काय पहिलाच व्हिडिओ किंवा पहिलंच वक्तव्य नाही ज्यामध्ये त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतलं असेल। तुम्हाला सांगू इच्छितो, यापूर्वी देखील त्याचे अनेक व्हिडिओ याबाबतचे व्हायरल झालेले आहेत, ज्यामध्ये तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना किती मोठ्या प्रमाणात मानतो किंवा त्यांच्या बाबत त्यांनी वक्तव्य केलेले आहे। कारण त्याने सर्वात अगोदर ज्यावेळेस त्याने राजकारणात प्रवेश केला होता त्यावेळेस त्याने पहिल्याच दिवशी एक गोष्ट सांगितली होती की राजकारणात येण्यापूर्वी मी जर कुणाची पुस्तके वाचली असेल तर मी सर्वात जास्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तके वाचली आणि त्यानंतर मी राजकारणामध्ये येण्याचा निर्णय घेतला। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकांमुळेच मला गोरगरिबांचे प्रश्न कसे सोडवायचे आणि काय करायचे याबाबत मोठं नॉलेज भेटलेलं आहे। आणि त्याचसोबत तो म्हणाला की या भारत देशातील विद्यार्थ्यांना जर समोर जायचं असेल, प्रगती करायची असेल, प्रगत व्हायचं असेल तर त्यांच्याकडे एकच पर्याय आहे आणि तो पर्याय म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना होईल तेवढं वाचा आणि त्यांच्या मार्गावरती चालण्याचं काम करा। म्हणजे एकंदरीत मित्रांनो, त्याने अनेक वेळा असे वक्तव्य केलेले आहेत, तसे व्हिडिओ देखील आपण सोशल मीडियावरती त्याचे पाहिलेले आहेत। तर याबाबत तुमचं काय मत आहे खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा।